नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिळ तेलाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. हे असं तेल आहे जे आयुर्वेदामध्ये सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. इव्हन तेल हा शब्द आला कुठून, तर तिलोद्भवम तेलम असं म्हटलं जातं, म्हणजेच तिळापासून जे निघतं ते तेल. मग ह्या तेलाचा वापर कसा करायचा, कोणकोणत्या त्रासामध्ये हे तेल फायदेशीर आहे, कोणकोणत्या त्रासामध्ये ह्या तेलाचा वापर नाही करायचा, म्हणजेच याचे फायदे तोटे काय आहे, वापर करताना हे तेल कसं वापरायचं, किती मात्रेत वापरायचं, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. तिळ तेलाचे गुणधर्म काय आहेत ते आपण बघूयात. या गुणधर्मांवरूनच कोणकोणत्या त्रासासाठी हे तेल फायदेशीर आहे ते देखील बघूयात. तिळाचं तेल हे स्निग्ध गुणाचं असतं, म्हणजेच एक प्रकारची आर्द्रता, ओलावा, द्रवपणा या तेलामध्ये असतो. त्याच्यामुळे अभ्यंगासाठी तिळाचं तेल हे सर्वात श्रेष्ठ सांगितलं जातं. या ठिकाणी थोडंसं तेल कोमट करून त्वचेला बाहेरून लावल्यानंतर ते त्वचेच्या आतमध्ये शोषलं जातं आणि त्वचा मऊ, मुलायम, तुकतुकीत, तजेलदार आणि सुंदर दिसायला लागते. याचबरोबर तिळाचं तेल हे रंग उजळायला देखील मदत करतं, कारण हे वर्ण्य गुणाचं आहे. त्याच्यामुळे त्वचेचा कोरडेपणा आणि काळपटपणा देखील कमी होण्यासाठी मदत मिळते. बऱ्याच वेळा जे वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी ऑइल्स वापरले जातात कॉस्मेटिक्समध्ये, त्या ब्युटी ऑइल्सचा बेस हा तिळ तेल असतो. तिळाचं तेल हे मांसाला कठीणपणा आणणारा आहे, म्हणजेच मसल स्ट्रॉंग करणारा आहे. त्याच्याबरोबरच हे शक्तिवर्धक आहे, म्हणजे शक्ती वाढवणारा आहे. त्याच्यामुळे जे वर्कआउट करणारे लोक आहेत किंवा पैलवान लोक आहेत, यांनी तिळ तेलाचा मसाज घ्यावा. याच्याने तब्येत बनवण्यासाठी अप्रतिम फायदे दिसून येतात. वय वाढल्यानंतर शरीरातला वात वाढून हाडांची झीज होऊन बऱ्याच वेळा संधिवातासारखा आजार मागे लागतो. कधी एक सांधा, कधी दुसरा सांधा, असे वेगवेगळे सांधे दुखत राहतात, मसल पेन होत राहतं, किंवा कधी एखादा अवयव लचकतो, तो दुखत राहतो. तर अशा प्रत्येक ठिकाणी थोडंसं तिळ तेल कोमट करून त्या जागी हलक्या हाताने लावा आणि त्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा हिटिंग पॅडने शेक घ्या. हा त्रास कमी होतो, कारण तिळाचं तेल हे तीक्ष्ण उष्ण गुणाचं आहे, वातशामक आहे. कधी ट्रॉमॅटिक इंजुरीज होतात, त्या आघाताने तो स्पेसिफिक अवयव दुखत राहतो. उदाहरणार्थ गुडघा आहे किंवा हातपाय, या ठिकाणी आघात झाल्यानंतर ते कंटिन्यू दुखतच राहतं, त्या वेदना लवकर कमी होत नाही. तर अशा वेळी तो अवयव तिळ तेलामध्ये बुडवून ठेवायचा आहे, किंवा तुम्ही तिळ तेलामध्ये बुडवलेल्या कापडाच्या किंवा कापसाच्या पट्ट्या त्या अवयवावरती ठेवा आणि वरून प्लास्टिक गुंडाळा. ह्या आघातजन्य वेदना कमी होण्यासाठी खूप छान याचे परिणाम दिसून येतात. फक्त तुम्हाला या ठिकाणी तिळ तेलाची क्वांटिटी थोडी जास्त लागणार आहे. तिळाचं तेल हे डोळ्यांसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. मग याचा वापर कसा करायचा, तर पादाभ्यंग म्हणजेच थोडंसं तेल कोमट करून ते तळपायांना नित्य नियमाने हलक्या हाताने लावायचं आहे. मग त्यानंतर तुम्ही काशाच्या वाटीचा देखील वापर करू शकता. आपले डोळे आणि तळपाय यांचा खूप जवळचा संबंध आहे. पादाभ्यंगानंतर आपल्या डोळ्यांच्या सर्व आजारांसोबतच आपल्या पायांचं आणि संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. पादाभ्यंग हे शरीरातले वात, पित्त आणि कफ हे तीनही दोष बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतं. केसांसाठी देखील तिळाचं तेल हे अतिशय फायदेशीर आहे. थोडंसं तिळ तेल कोमट करून ते केसांच्या मुळांना आणि केसांना व्यवस्थित लावा. याच्याने केसांची वाढ छान होते, केसांचा कोरडेपणा कमी होतो, केस तुटणं, केसांना फाटे फुटणं अशा सर्व समस्या जाऊन केस सॉफ्ट आणि शायनी होतात, केसांची वाढ व्यवस्थित होते. बरेचसे वेगवेगळे जे हेअर ऑइल आहेत त्याचा बेस हा तिळ तेलच असतो. कृशाणाम बृहणायालम स्थूलानाम कर्षणाय च असं तिळ तेलाबद्दल म्हटलं जातं. म्हणजेच तिळाचं तेल हे बारीक व्यक्तींना जाड होण्यासाठी आणि जाड व्यक्तींना बारीक करण्यासाठी आपण वापरतो. ते कसं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तैलम वातश्लेष्म प्रशमनानाम श्रेष्ठम, म्हणजेच तिळाचं तेल हे वात व कफदोष शामक आहे. म्हणजेच जाड व्यक्तींमध्ये त्यांच्या शरीरातला कफ कमी करून, मेद कमी करून त्यांना बारीक होण्यासाठी तिळाचं तेल मदत करतं, आणि बारीक व्यक्तींमध्ये मधला वातुळपणा कमी करून त्यांच्यातली शक्ती वाढवून शरीराला ताकद देऊन तब्येत वाढवण्यासाठी हे तेल मदत करतं.
याच्यासोबतच काही इतर गोष्टीही फॉलो करणं गरजेचं आहे. भाजलेल्या किंवा जखमा असणाऱ्या ठिकाणीही तुम्ही तिळाचं तेल लावू शकता किंवा तेलाच्या कापसात बुडवलेल्या पट्ट्या त्या जागी ठेवा. याच्याने आग कमी होते त्वचेची आणि ती जागा मऊ पडते. याच्याने जखमाही लवकर भरून निघतात, त्या जखमांच्या खुणाही लवकरात लवकर जाण्यासाठी मदत मिळते. दातांचं आणि हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी साधारण 4 ते 5 चमचे तिळाचं तेल तोंडात घ्या आणि ते तोंडात सगळीकडून फिरवा. याच्याने हिरड्या आणि दात मजबूत होतात. याच्यानंतर तुम्ही गरम पाण्याने गुळण्या करू शकता. तर हे असे सर्व आपण तिळतेलाचे बाह्य उपयोग बघितले. आता इंटरनली म्हणजे पोटात घेण्यासाठी तिळतेलाचा वापर कसा करायचा ते बघूयात. तिळाचं तेल हे सूक्ष्म गुणाचं आहे, म्हणजे सूक्ष्म स्रोतसांपर्यंत जाऊन ते काम करतं. व्यवायी आणि विकासी गुणाचं आहे, म्हणजेच ते पचनापूर्वीच सगळ्या शरीरामध्ये पटकन पसरतं, स्रोतसांमध्ये जाऊन ती स्रोतसं मोकळी करण्यासाठी मदत करतं. त्याच्यामुळे तिळतेलाचे बाह्य उपयोग भरपूर सांगितलेले आहेत. इंटरनली पोटात घेण्यासाठी तिळतेलाचा जास्त वापर केला जात नाही, कारण याचं प्रमाण जर जास्त झालं किंवा चुकीच्या पद्धतीने जर ते तिळतेल घेतलं गेलं तर ते त्वचेचे वेगवेगळे आजार निर्माण करतं, डोळ्यांसाठी देखील अहितकर आहे. त्याच्यामुळे योग्य प्रमाणात योग्य प्रकारे याचा वापर कसा करायचा ते बघूयात. जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल, मळाचे खडे होत असतील तर साधारण 10-10 ml म्हणजेच 2-2 चमचे तिळतेल सकाळी संध्याकाळी घ्या. याच्याने पोट साफ होण्यासाठी मदत मिळते, कारण हे सारक गुणाचं आहे. आतड्यांमध्ये स्निग्धता आणून पोट साफ होण्यासाठी मदत करतं. तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत पोट दुखत असेल किंवा पाळीच्या काळामध्ये पोट दुखत असेल, पाळी वेळेवर येत नसेल किंवा पाळीच्या काळामध्ये रक्तस्राव कमी होत असेल तर अशा प्रत्येक ठिकाणी 2-2 चमचे तिळतेल सकाळी संध्याकाळी घ्या आणि तो तेलकटपणा जाण्यासाठी वरून तुम्ही गरम पाणीही पिऊ शकता. ह्या सर्व तक्रारी कमी होतात. जर पाळीच्या त्रासासाठी तुम्ही तिळतेलाचा वापर करत असाल तर पाळीच्या तारखेच्या साधारण 8 ते 10 दिवस आधीपासून हे तेल तुम्ही घ्यायला लागा. याच्याने शरीरातला वात कमी होतो, त्याच्यामुळे वेदनाही कमी होणार आहेत. आणि तिळाचं तेल हे गर्भाशय शुद्धी करणारं आहे, त्याच्यामुळे पाळीच्या तक्रारीही कमी होतात. तर हे असे भरपूर उपयोग आपण तिळतेलाचे या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे हे प्रयोग तुम्ही करून बघा. गरज वाटल्यास वैद्यांचा सल्ला घ्या आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटल्यास, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.